आपण थोडं ऍप्लिकेशन्स वगैरे गॅलोनोमीटर वगैरे काय असतं थोडंसं पाहून त्याच्यानंतर ते अॅनिमेशन्स वगैरे पाहू. ओके. तुम्ही घरी पण सर्च करत राहायचं, पोटेन्शियोमीटर टाकून पहा इंटरनेटवर, त्याचं फंक्शन कसं होतं वगैरे. युट्यूबवर तुम्हाला बराच डेटा भेटेल. सो ते पाहत राहा ना, त्याच्याने तुमचाच फायदा होणार आहे. सो इकडे पहा, पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन्स जे होते, ऍक्च्युअली 2 युजेस जे होते ते आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी. टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट बॅटरी अँड टू कम्पेअर द 2 बॅटरीज. सो 2 बॅटरीजला जर कम्पेअर करायचं असेल तर त्याची सम अँड डिफरन्स मेथड आपण पाहिलेली होती. आणि इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आपण कालच फॉर्म्युला पाहिलाय. सो इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला पाठ करून टाका डायरेक्ट. ओके. हा, स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी इज इक्वल टू आर इंटू इन ब्रॅकेट, सोपा पण आहे आणि आर इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1. सो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला, डायरेक्ट पाठ करून ठेवायला. हे बाकीचं डेरिव्हेशन फक्त बोर्ड साठी आहे. ओके. बोर्डला फक्त आलं पाहिजे तुम्हाला, 10वीच्या 12वीच्या बोर्डला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन जवळपास 0 आहे. सो हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा क्वेश्चन आहे, सीईटी किंवा JEE किंवा नीट. इथं एक क्वेश्चन तुमचा हा एवढ्या याच्यावर. ओके. सो नीट लक्षात घ्या त्याला. आणि खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला जातो. सो इतका सहजासहजी तुम्हाला 4 मार्क्स भेटणार नाही. सो हे ज्याला एक्झॅक्ट समजतं त्यालाच ते उमजतं. ओके. सो हे ऍप्लिकेशन्स कसं आलं काय नाही हे सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा नीट. सो क्वेश्चन टफनेस चांगलीच असणार. ओके. सो पहा, म्हणून एवढं डीप मध्ये चाललंय ते. सो व्होल्टेज डिवायडर, आता हे काही ऍप्लिकेशन्स आहेत पहा पोटेन्शियोमीटरचे, आणि काही ऍप्लिकेशन्स असतात जसं आपण ते तिथं डिव्हाइस म्हणून युज करत होतो. इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करतो, त्यानंतर आपण त्याचे 2 EMF ला कम्पेअर करत होतो. अँड द अनदर ऍप्लिकेशन ऑफ दॅट पोटेन्शियोमीटर दॅट इज अ व्होल्टेज डिवायडर. ओके. सो जेव्हा तुम्हाला व्होल्टेजला डिवाइड करायचं असतं, 2 कॅटेगराईज मध्ये करायचं असतं, व्होल्टेज डिवाइड करायचं असतं, त्या टाइमला तुम्ही पोटेन्शियोमीटरचा युज करतात. कारण पोटेन्शियोमीटर काय करतो, रेजिस्टन्सला मेजर करतो ऍक्च्युअली. म्हणजे तो आपला रेजिस्टन्स कमी जास्त करता येतो व्यवस्थित त्या वायरचा, पोटेन्शियोमीटर वायरचा. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण कमी जास्त होईल ना. बरोबर बरोबर की नाही. मी जेव्हा ते जॉकी जेव्हा फिरवायचो तेव्हा या वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला वरचा पोटेन्शियल डिफरन्स कंटिन्युअसली या वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स चेंज होत राहायचा जेव्हा मी जॉकीच्यावर फिरवणार. सो मला पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो पोटेन्शियल डिफरन्स चेंज करता येतो, आहे की नाही. जॉकी फिरून फिरून मग मला कुठं किती व्होल्टेज पाठवायचं आणि कुठं नाही पाठवायचं हे पण डिसाईड करता येऊ शकतं ना मग, कारण मला व्होल्टेज चेंज करता येते. सो व्होल्टेज डिवायडर जे असतं त्याच्यामध्ये आपण पोटेन्शियोमीटरचा यूज करू शकतो, बिकॉज ऑफ वी कॅन मॅनेज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी वायर अँड जॉकी. क्लिअर. सो आपल्याला त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स मॅनेज करता येतो. सो दॅट्स वाय वी कॅन यूज पोटेन्शियोमीटर ऍज अ व्होल्टेज डिवायडर. ओके. सो सी, potentiometer can be used as a voltage divider to continuously change output voltage of the voltage असतो आउटपुट व्होल्टेजचा सप्लायचं आउटपुट व्होल्टेजला जर कंटिन्युअसली चेंज करायचं असेल तर आता कंटिन्युअसली कसं करू शकणार तुम्ही, ते कंटिन्युअसली काय होत राहील, चेंज होत राहील ना. कारण हा सो लेंथ कमी झाली म्हणजे रेजिस्टन्स कमी, लेंथ वाढली म्हणजे रेजिस्टन्स वाढला. सो जर रेजिस्टन्स वाढणार तर व्होल्टेज कमी होऊन जाईल. ओम्स लॉ नीट लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो इथं ओके. सो तुमचा जो व्होल्टेज आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे. क्लिअर. सो जेव्हा व्होल्टेज वाढणार तेव्हा रेजिस्टन्स पण काय झालेला असतो, वाढलेला असतो. बरोबर. म्हणजे तुमचं जर हे वायरची लेंथ वाढली तर तुमचं काय वाढतं, लेंथ वाढली तर त्याच्यासोबत तुमचा रेजिस्टन्स वाढतो, आणि रेजिस्टन्स वाढला तर त्याच्यासोबत तुमचं काय वाढेल, व्होल्टेज वाढेल त्याच्यातलं. सो जसजशी लेंथ कमी जास्त होईल जॉकीनी तसं रेजिस्टन्स कमी जास्त होईल. आणि इफ रेजिस्टन्स चेंजेस vary then potential difference also vary in that wire. So we can manage the potential difference, we can manage the output voltage with the help of moving the jockey on that wire. Clear. So that's why we can use the voltage divider as a potentiometer as a voltage divider. So figure पहा, तुम्हाला याच्यातनं जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर समजेल माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे तो. तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, फक्त कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या. प्रॅक्टिकल क्वेश्चन होईल याच्यावरती, प्रॅक्टिकल क्वेश्चन होईल, कॉम्पिटेटिव्ह मध्ये होईल. थेरोटिकल क्वेश्चन पडण्याचे चान्सेस जवळपास निगेटिव्ह आहेत. सो जास्त लक्ष देऊ नका थेरोटिकल कडे. इथं ए आणि बी असे 2 आहेत, त्याच्यामध्ये ही वायर आहे पहा. ओके. ही वायर आहे
आणि इथून तुम्ही एक बॅटरी लावलेली आहे, हे तुमचा रिओस्टॅट आहे आणि तो सर्किट तुम्ही फ्लो करताय. असं करंट जाणार या बॅटरी मधनं, असं जाऊन असं पास होऊन तो असं वापस येणार. ओके, सो ही बॅटरी आहे, इथनं सप्लाय होणार आहे तो असा. ही वायर आहे इथं, एवढी सगळी काय ही एवढी वायर आहे. त्या वायर मधनं तो करंट पास व्हायला पाहिजे. सो तो करंट पास होणार इकडनं. ओके, आय करंट पास होणार, तो या बॅटरीतनं अशी जाणार, आपल्या ह्या वायर मधनं जाणार आय करंट, आणि तो जाऊन परत त्याच्याकडनं आय वापस येणार इकडे बॅटरीकडे. असं पूर्ण सर्किट असतं. आता यामध्ये ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे, हॅलो, हा, तर इथं तुमचा तो जे पॉइंट आहे, ज्याला इकडे डिव्हाइस लावलेला आहे पहा, ही डायग्राम अशी उलटी केलेली, उलट केलेली डायग्राम, तुम्ही नीट पहा. तुमची ही जी डायग्राम होती ना, तिलाच फक्त क्रॉस मारलंय थोडं. म्हणजे हे जे खालचं डिव्हाइस वगैरे म्हणतो ना, हे डिव्हाइस वगैरे काय असतं, हे स्ट्रक्चर असतं पूर्ण. हे तुम्ही नीट पहा, ही तुमची वायर आहे. सो इथं ही वायर होती पहा, दिसते, आणि ह्या वायरला एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला होता, तो रिओस्टॅट पहा इथे, आणि तिथून ते बॅटरी कनेक्ट केलेली होती. सो इथून हे बॅटरी पहा, दिसतंय का? सर्किटला फक्त थोडस उलट लिहिलंय, काही वेगळं केलं नाही. आणि हे जे म्हणतोय ना, हे इथं हे सर्व याला तो काय म्हणतो, इथं डिव्हाइस म्हणतो. तो कुठला तरी एक डिव्हाइस लावलेला आहे तुम्ही तिथं, बॅटरी वगैरे इंटरनल रेजिस्टन्स वगैरे फाईंड करायची तुम्ही, तर इथं ते डिव्हाइस लावलेलं आहे, ज्याला तुम्हाला व्होल्टेज सप्लाय करायचं आहे. बरोबर, तर काय अडचण नाही ना. आता होतं काय पहा, आता ह्या डिव्हाइसला मला व्होल्टेज सप्लाय करायचा होता, याला नेमका किती व्होल्टेज सप्लाय करायचं हे माझ्या हातात आहे. कसं, हे जॉकी बाई इथे, पी म्हणजे काय, जॉकी, हे जॉकीचं काम करतं ते. होईल ना, समजा L1 आणि L2 हे कमी जास्त होणार. सो याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला पहा, कोणाच्या अक्रॉसचं, याच्या अक्रॉसचं पहा, एवढं पोटेन्शियल डिफरन्स जे भेटेल, एवढं याच्यामध्ये, एवढ्या लेंथ मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स भेटणार, तेवढंच त्याला भेटणार. कोणाला, डिव्हाइसला. म्हणजे समजा सपोज तुमचा एक फॅन वगैरे लावलेला आहे तुम्ही काहीतरी, इथं काय लावलेलं असेल, हा डिव्हाइस म्हणजे काय, एक फॅन वगैरे असेल. त्या फॅनला सपोज मी म्हणतोय की मला फक्त 100 व्होल्टच पाहिजे, मला भेटताना किती 230 व्होल्ट भेटतंय, बरोबर, इथनं बॅटरीतनं. सो 230 व्होल्ट भेटते आणि मला 100 व्होल्ट द्यायचे त्याला. मी काय करणार, हे जे जॉकी इथं, हे जॉकीला मूव्ह करणार ना इकडे आणि इकडे. सो ते या पी पॉइंटला आल्यानंतर काय होतं, एवढ्या लेंथ मध्ये फक्त 100 व्होल्टचा रेजिस्टन्स जनरेट होतो. कारण तो म्हणजे 100 व्होल्टचा व्होल्टेज जनरेट होतं, पोटेन्शियल डिफरन्स, आणि तेवढंच फक्त त्या डिव्हाइसला भेटतंय पहा. म्हणजे L2 चा काही संबंध नाही. आता समजा मी डिव्हाइस चेंज केला, मी डिव्हाइस इथं 100 व्होल्टच्या जागी मला डिव्हाइस लावला, मला 50 व्होल्टच पाहिजे. मग मी काय करणार, हे जॉकी इथून इथं घेऊन येणार, म्हणजे त्या कनेक्ट होऊन जाईल अशी इथं, म्हणजे एवढ्या भागामध्ये 50 व्होल्ट जनरेट होऊन जाईल. बरोबर, भेटणार. सो त्याने फायदा काय होतो आपल्याला, भेटतंय. बरोबर, सर्वांचं म्हणजे इथनं समजा 230 भेटतं आपल्याला. सिस्टीमला हॅमर करेल आणि ती सिस्टीम जाळून टाकेल, सगळी सिस्टीम, त्याची सगळी वायरिंग बिरिंग सगळी जळून जाईल. मग हे जे आणि व्होल्टेज डिवायडर कसा युज होणार, हवं असतं. म्हणजे समजा तुम्ही एक 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 एलईडी बल्ब लावताय, त्याचा व्होल्टेज तुम्हाला हार्डली किती, समजा की तुम्हाला समजा आपण काय म्हणतो की 5 वॅटचा किंवा 2 वॅटचाच बल्ब आहे समजा. ओके, एकदम छोटासा बल्ब, किंवा आपण त्याला म्हणतो की समजा किती व्होल्टेज लागतो, समजा 2 वॅटच्या व्होल्टेजला समजा 10 व्होल्ट लागतो, बस, त्याच्या पलीकडे व्होल्टेज नाही लागत त्याला, बिलकुलच नाही. So अशा टाईपची जर बल्ब आहे आणि तुम्हाला भेटताना किती भेटतंय, 230 व्होल्ट भेटतंय, तर तुम्ही डायरेक्ट 230 व्होल्ट जर या बल्बला दिलं, तर हा बल्बचं काय होईल, उडून जाईल ना तो. त्याची पूर्ण जे काही सिस्टीम आहे ती सगळं डॅमेज होऊन जाईल. कारण त्याच्यावर तुम्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे एकदमच करंटचा फ्लो होणार, आणि अचानक करंट फ्लो झाल्यामुळे तिथे हीट जास्त जनरेट होईल, आणि हीट जनरेट झाल्यामुळे तो डॅमेज होऊन जाईल पूर्ण सिस्टीम. सो एक्सेसिव्ह लॉस ऑफ हीट. सो सो दॅट्स वाय इलेक्ट्रिक मध्ये दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या लक्षात ठेवायच्या असतात, की जेव्हा तुमचा व्होल्टेज सप्लाय जातोय, तर तो पर्टिक्युलर डिव्हाइस साठी तेवढा पर्टिक्युलर मेंटेन केलेला असतो. जसं की 10 व्होल्टच तुम्हाला लागणार, तुम्हाला 230 व्होल्ट देऊन फायदा नाही. सो याला 10 व्होल्ट सप्लाय करायचंय तुम्हाला, आणि तुम्हाला भेटताना तो 230 व्होल्टच भेटतो. मग याला 10 व्होल्ट देणार कसं, हा प्रश्न आहे की नाही मोठा. मग त्या टायमाला आपल्याला पोटेन्शियोमीटर युज करायचं येतो. पोटेन्शियोमीटरचा फायदा काय, हा 230 व्होल्ट घेतो,
जॉकीने आपण काय करतो, त्याला मेंटेन करतो बा इकडे तिकडे हलवून. म्हणजे आपण जर इथं पी ला आणलं तर ह्या पी आणि एच्या मध्ये, या पी आणि एच्या मध्ये जेवढे लेंथ आहे तेवढ्यात फक्त 10च होल्ट तयार होतं. भेटताना त्याला 230 भेटलंय, पण एवढ्या लेंथ मध्ये 10च होल्ट तयार झाले, म्हणजे तुमच्या डिव्हाइसला भेटताना फक्त किती भेटेल, 10च होल्ट भेटेल. पण त्याला पोटेन्शिओमीटरला भेटताना 230 भेटलं होतं, पण त्याने फक्त एवढ्या लेंथ मध्ये 10च होल्ट तयार केले. सो तुमचा डिव्हाइस फक्त 10 व्होल्ट घेईल आणि तो डॅमेज होणार नाही. सो हे जे असतं की तुमच्या टोटल व्होल्टेजला डिवाइड करण्याचं जे काम करतो तो असतो पोटेन्शिओमीटर, आणि तो विथ द हेल्प ऑफ जॉकी करतो. ते जॉकी लेंथला कमी जास्त करू शकतो, आणि लेंथ कमी जास्त झाल्यामुळे, ही लेंथ कमी जास्त झाली, लेंथ व्हॅरी झाल्यामुळे तुमचं काय व्हॅरी होतो, रेजिस्टन्स व्हॅरी होतो, आणि रेजिस्टन्स व्हॅरी झाल्यामुळे तुमचं व्होल्टेज व्हॅरी होतं. आलं का लक्षात? हॅलो येस. हॅलो. हा ठीक आहे, एवढं समजून घ्या फक्त, बाकी गोष्टी लक्षात नका ठेवू, बाकीचं काही मिनिंग नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवा फक्त बस, आणि कॉन्सेप्ट समजला असेल तुम्हाला आता म्हणायचं काय माझं नेमकं. सो ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता या ठिकाणी तुम्हाला कधी कधी व्होल्टेज विचारले जातात, की पहिल्या ठिकाणी व्होल्टेज किती येईल आणि दुसऱ्या ठिकाणी व्होल्टेज किती येईल. मग काय सोपा प्रश्न आहे ना. हे पूर्ण लेंथ तुमची एल होती, ओके, सपोज. तर एलचे 2 पार्ट पडलेत, ह्या पी पॉईंट पर्यंत, ह्या जॉकी पॉईंट पर्यंत L1 पार्ट, आणि इथून हा L2 पार्ट, आणि हा L1 पार्ट. सो या एवढ्या भागामध्ये तुमच्या L1 मुळे जे पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल तेवढंच असेल. मग हे जे V1 असणार तुमचं इथलं डिव्हाइस, हे कोणामुळे तयार झालंय, L1 मुळे तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, की या लेंथ मध्ये जेवढा पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स याला भेटेल, आहे की नाही, तेवढंच भेटेल ना याला इकडनं, तेवढा सप्लाय होणार आहे. सो इथं जर 10 व्होल्ट तयार झालं तर याच्याकडे पण 10च व्होल्ट येणार. सो सिंपल गोष्ट आहे, या वायर मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल याचे फॉर्म्युले आपण मागेच पाहिले. त्याला काय करायचं, वायरचा पोटेन्शियल डिफरन्स आपण काय करायचो, के इंटू L1 करायचो. हा के म्हणजे काय, के म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन वायर काढायला आपण के इंटू L1 करायचो की नाही. के म्हणजे काय असतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट असतो. ओके. सो पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, व्होल्टेज पर युनिट लेंथ, म्हणजे चेंज इन व्होल्टेज पर युनिट चेंज इन लेंथ, याला म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. हा के असतो, आणि त्याला इंटू द लेंथ किती येते, L1 लेंथ आहे. म्हणजे हे एका लेंथ एका सेंटीमीटर साठी आणि L1 सेंटीमीटर साठी काढायचं, म्हणून त्याला L1 ने मल्टिप्लाय करा. समजलं का, एका सेंटीमीटर साठी असं, तर मग L1 सेंटीमीटर साठी किती, मला L1 ने मल्टिप्लाय करा, सिंपल आहे. सो तुम्हाला हे पोटेन्शियल डिफरन्स भेटतं, पोटेन्शियल डिफरन्स याचं. सो तुम्ही याला म्हणू शकतात की डीव्ही बाय डीएल म्हणजे चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू लेंथ, हा तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंट असतो, इंटू हाऊ मच लेंथ साठी, L1 लेंथ साठी. सो एवढा पोटेन्शियल डिफरन्स तुमच्या वायर मध्ये जनरेट होणार आहे, आणि तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स तुमच्या कोणाला भेटेल, डिव्हाइसला भेटेल ना. सो डिव्हाइसचं जे पोटेन्शियल डिफरन्स असणार इथं V1, ते कोणा एवढं असलं पाहिजे, त्याच्या एवढं असलं पाहिजे, म्हणजे डीव्ही अपॉन DL इंटू L1. काही डाऊट याच्यात कोणाला, हॅलो, काही डाऊट याच्यात कोणाला नाही. सो सेम परत ही सेम केस आहे इथं. आता साधी गोष्ट आहे, या वायर मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असेल, या उरलेल्या वायर मध्ये याची लेंथ L2 आहे. सो आपण पोटेन्शियल डिफरन्स कसं काढतो, पोटेन्शियल डिफरन्स वायर मधला काढताना कधी पण के इंटू L2 करावं लागेल. मग आपल्याला के म्हणजे काय, इथं चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू चेंज इन लेंथ, म्हणजे हे व्होल्टेज अपॉन लेंथ, इंटू किती लेंथ साठी, L2 साठी. किती लेंथ साठी, L2 साठी. आता L2 साठी नीट पहा, तुम्हाला माहिती आहे की पूर्ण वायरची लेंथ L होती. ओके, तुम्हाला ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल पूर्ण वायरची लेंथ किती L आहे. काय झाला, L1 प्लस L2 केलं की L भेटेल, करेक्ट. आणि मग मला सपोज जर L2 काढायचं असेल तर मी काय करू शकतो, L2 काढायचं असेल तर L1 इकडे मायनस करू शकतो, मग मला भेटेल L मायनस L1 इज इक्वल टू L2. सो हे L मायनस L1 ची व्हॅल्यू जर मी याच्यात टाकली या इक्वेशन मध्ये, सो मला काय भेटणार पहा, पोटेन्शियल डिफरन्स भेटेल, म्हणजे V2 भेटणार, पोटेन्शियल डिफरन्स त्या वायर मधला, हे चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू लेंथ, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट, इंटू L2 च्या जागी मी L मायनस L1 टाकू शकतो. सो इन ब्रॅकेट L मायनस L1. सो हा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसत असेल, दिसतोय का, समजलं का, हॅलो. हा, फक्त काय केलं मी, L2 च्या जागी थोडस सेपरेट करून घेतलंय. L म्हणजे काय, L1 प्लस L2 असतो, त्यातनं L2 ची व्हॅल्यू काढली,
ती L-L1 येणार आणि ती व्हॅल्यू जागी सबस्टिट्यूट करून टाकायची. दुसरं काही केलेलं नाही त्याच्यामध्ये. इझी आहे. सो जास्त टफ नाही. प्रॅक्टिकल अप्रोचनी विचार करा फक्त. थेरॉटिकलचा विचार चुकून पण करू नका, पडणार नाही परीक्षेला प्रश्न. सो ऑडिओ कंट्रोल साठी पण आपण याचा यूज करू शकतो. So sliding the potentiometer are commonly used in the modern low power audio system as the audio control device. Both sliding and rotary potentiometer knob म्हणजे knob असतात किंवा फेडर्स असतात त्याच्यामध्ये are regularly used for the frequency attenuation, loudness control and for the controlling the different characteristics of the audio signal. आता याच्यात काय आहे की ऑडिओ कंट्रोल घेण्यासाठी म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमची जी साऊंड एनर्जी असते, तुम्ही जर डीजे ला नीट पाहिलं तर डीजे वगैरे जे असतात ते मोठमोठे हे असतात, टेक असतात, त्याच्यावरती तुम्ही जर नीट पाहिलं तर ज्याचं जास्त व्होल्टेज लागतं ना ज्याला, त्याचा जास्त साऊंड असतो. क्लिअर? म्हणजे तुमचा लाऊडनेस जो डिपेंड आहे कोणावर डिपेंड असतो? व्होल्टेजवर. जेवढं जास्त व्होल्टेज तेवढं जास्त देणार तुम्ही त्याला, जेवढा सप्लाय जास्त देणार तेवढा वाढत असतो. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सप्लाइंग व्होल्टेज. सर आवाज मधात ब्रेक होतोय. इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, आपण फक्त इलेक्ट्रिकलची डिस्कस करणार, इथे इलेक्ट्रॉनिक्सचा नाही. ओके, आता येतोय का क्लिअर? हॅलो येस. हॅलो 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 येतोय. हा येतोय का? हो सर. हॅलो. ठीक आहे. तो लाऊडनेस इज डायरेक्ट असतो. आता लाऊडनेस डिपेंड कोणावरती आहे? तर जी काही वेव्ह असते तुमच्या साऊंड वेव्ह जी निघत असते समजा तुमची अशी, आता ही सायनोसायडल वेव्ह आहे, तुमची साऊंड वेव्ह अशा फॉर्म मध्ये असते, कॉम्प्रेशन मग रिफ्रॅक्शन, मग कॉम्प्रेशन मग रिफ्रॅक्शन, अशी तुमची साऊंड वेव्ह असते. कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन. सो याची ही जी अँप्लिट्यूड असते ना याला म्हणतात अँप्लिट्यूड. ओके, हे झालेलं असेल तुम्हाला याच्या 10th पर्यंत. सो ही जी अँप्लिट्यूड असते ही ज्याची जास्त असते त्याचा आवाज सुद्धा जास्त असतो, म्हणजे त्याचा लाऊडनेस जास्त असतो असा त्याचा अर्थ असतो. सो हे जे अँप्लिट्यूड वाढवायला रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या इलेक्ट्रिकल मध्ये. सो इफ व्होल्टेज सप्लाय इज ग्रेटर देन लाऊडनेस इज ग्रेटर. क्लिअर? सो सिंपल आहे. जर तुम्ही व्होल्टेज सप्लाय जास्त देणार तर लाऊडनेस पण तुमचा वाढतो. आता या ठिकाणी तुमचा जो व्होल्टेज डिवायडर आहे तो काम करेल ना पोटेन्शियोमीटर. तो काय करतो? तुमच्या लाऊडनेसला कमी जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही त्याला जर व्होल्टेज सप्लाय जास्त दिला म्हणजे तुमचा आवाज वाढणार, व्होल्टेज सप्लाय कमी दिला म्हणजे आवाज कमी होणार. तुमचं नेमकं बटन करतं काय? तुम्ही पहा, तुमच्या टीव्हीचं बटन असतं पहा. आता टीव्हीला तर रिमोट आहे समजा इथं, पण पूर्वीच्या काळी बटन राहायचे पहा, असे ट्यूनर राहायचे. ते ट्यूनर काय करायचे? असे ट्यूनर राहायचे, बटनला असं टीव्ही राहायचा आणि ट्यूनर राहायचे, तर त्याला तुम्ही असं फिरवायचे. फिरवल्यानंतर नेमकं करतात काय तुम्ही? की त्याचा आवाज कमी जास्त होतो. हे काय करतात तुम्ही? त्याचा व्होल्टेज सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करतात. समजलं का? व्होल्टेज सप्लाय कमी जास्त केल्यामुळे तुमचा आवाज कमी जास्त होतो त्या साऊंडचा. सो हे सगळ्या गोष्टी असतात. आता याच्यामध्ये बोथ स्लाइडिंग फेडर्स अँड रोटरी पोटेन्शियोमीटर्स असतात. ते रोटरी पोटेन्शियोमीटर्स असतात तुमच्या टीव्हीला, ते बटन राहायचे ना आधी टीव्हीला, असं आवाज वाढवायचं बटन, रोटरी नॉब असतो तो, म्हणजे असे गोल फिरवल्यामुळे लेंथ चेंज होते रेजिस्टन्सची. आणि एक हॉरिझॉन्टल पण असतो. आता काही काही ठिकाणी ना अशी पट्टी असते, स्लेट असते आणि त्याच्यामध्ये डिव्हाइस असतो असा, तो असा मूव्ह होऊ शकत असतो असा पट्टीवरती. म्हणजे इथं लावलेलं असतं तुम्हाला 10 वरती आवाज, मग त्याच्यानंतर 15 वरती आवाज, त्याच्यानंतर 20 वरती आवाज, 30 वरती आवाज. तुम्ही जसं पुढे न्याल ह्या बॉबला तसं तुमचा आवाज काय होत जाईल? वाढत जाईल. सो हे हॉरिझॉन्टल झालं. हे जे आपलं नॉर्मल जे आहे त्याला फीडर्स म्हणतात. आणि जे गोल जे फिरतं असं गोल व्हर्टिकली असं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवलं आणि जो रेजिस्टन्स चेंज होतो त्याला रोटरी पोटेन्शियोमीटर म्हणतो आपण. सो दोघंही तेच आहे. तुमचं जे टीव्हीचे बटन असतात ते रोटरी पोटेन्शियोमीटर्स आहेत. जर तुम्ही हॉरिझॉन्टल पाहिले असतील तर हॉरिझॉन्टल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतील. जसे गिटार वगैरे याच्यामध्ये पण हॉरिझॉन्टल बऱ्याच ठिकाणी युज करतात. सो ते तुम्हाला नाही पाहिले, पण ते गोल जे फिरतात ते गोल पाहिले तर तुम्ही हॉरिझॉन्टल जुन त्याच्यामुळे ते समजत नाही. सो बेसिक असतं. सो हे जे आहे ते फ्रिक्वेन्सीचं अटेन्युएशन करण्यासाठी वापरतात. फ्रिक्वेन्सीचं अटेन्युएशन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सीला चेंज करण्यासाठी. ओके,
सो रेग्युलरली फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी किंवा फ्रिक्वेन्सीला चेंज करून ऍडजस्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये युज करत असतो. त्यानंतर तुम्हाला लाऊडनेस कंट्रोल पण युज करता येतो. लाऊड किती असणार किती नसणार याच्याबद्दल तुम्ही व्होल्टेज कमी जास्त करून त्याला ऍडजस्ट करू शकता. फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन म्हणजे काय हे माहिती काय असतं? माहिती कोणाला फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन म्हणजे काय? आवाज येतोय का? येस हॅलो. सर येतं. हो माहिती सर. कोणाला फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन म्हणजे काय असतं? अरे तुमचा जो टीव्हीचा चॅनल असतं ना, आता समजा एक सोनीचं चॅनल आहे. ओके. सो सोनीचं जे चॅनल आहे, ते चॅनलची एक फ्रिक्वेन्सी दिलेली असते पर्टिक्युलर. जसं तुम्ही रेडिओला पहा, रेडिओला खूप चांगल्या प्रकारे समजतं. 93.4 FM असतो पहा. बरोबर? आता मला सांगा, हे FM वाल्यांना दुसरं कुठलं चांगलं नाव भेटलं नाही का? की 93.4 इतकं भंगारभटक नाव त्यांनी ठेवलं. बरोबर आहे की नाही? आता दुसरं काहीतरी नाव ठेवू शकत होते ना. पण 93.4 का ठेवलं? मग याचा प्रॉब्लेम असा आहे की 93.4 हर्ट्झ असतं ते. हर्ट्झ म्हणजे ते त्यांची फ्रिक्वेन्सीचं नाव आहे. आलं का लक्षात? समजतंय का मी काय म्हणतोय ते? नीट लक्षात घ्या इकडे. हो सर. तर त्यांना ते 93.4 आणि 91.4 आणि एवढे पॉईंट मध्ये नाव ठेवायची गरज का पडते? कारण त्यांचं जे आहे नाव ते फ्रिक्वेन्सीचं नाव आहे. जर त्यांच्या एफएमची तुम्ही ते फ्रिक्वेन्सी जर तिथं नाही टाकली तर त्यांचा एफएम लागतच नाही. कारण इकडे पहा, जो सेंडर असतो त्या सेंडरने 93.4 ची फ्रिक्वेन्सी सोडलेली असते. रिसिव्ह केली म्हणजे सोडलेली असते बाहेर. आणि जो रिसिव्हर असतो म्हणजे आपण समजा, तर त्यांनी 93.4 ची फ्रिक्वेन्सी सोडलेली तर त्यांना ऑथॉरिटी असते की तुम्ही एवढ्या फ्रिक्वेन्सीची वेव्ह सोडा. आणि ते फ्रिक्वेन्सीची वेव्ह दुसरं कोणीच सोडत नाही. कारण ते त्यांना पेटंट घेतलेलं असतं त्याच्यावर. म्हणजे पेटंट म्हणजे काय त्यांचे राईट्स असतात ते. सो गव्हर्नमेंटकडनं मिळालेले. मग एवढ्या फ्रिक्वेन्सीची वेव्ह ते बाहेर सोडत राहणार कंटिन्युअसली. आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो काही डेटा आहे त्या फ्रिक्वेन्सीने ते रिलीज करतात. मग आपला जो मोबाईल किंवा आपला जो रेडिओ असतो, तो रेडिओ रिसिव्हर असतो, त्याची अँटेना असते. मग तुम्ही इथनं काय करतात, तुम्ही ते बटन फिरवतात पहा असं गोल गोल. आणि ते बटन फिरवल्यानंतर तुम्ही टाकतात 93.FM जवळ 93.4 च्या जवळपास आले की तुम्हाला थोडा थोडा आवाज यायला चालू होतो. 93.3 ला थोडा आवाज यायला चालू होतो. 93.5 ला पण थोडा थोडा आवाज येतो. आणि 93 ला एकदम करेक्ट आवाज येतो. आहे की नाही? जुने जर रेडिओ पाहिले असतील तुम्ही तर ते फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही तुमच्या सेंडर आणि रिसिव्हरची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट मॅच होईल तेव्हा ते चॅनल लागतं. आलं का लक्षात? समजतंय का मी काय म्हणतोय? तर याला म्हणतात फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं एक्झॅक्ट मॅचिंग करणं. आणि फ्रिक्वेन्सीचं मॅचिंग करण्यासाठी तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागेल की नाही? आणि मग तुम्ही हे जे फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतात ना, 93 करू शकतात, 91.3 करू शकतात, हे कशाच्या दमावर? तर फ्रिक्वेन्सी चेंज करायला तुमचं व्होल्टेज कमी जास्त करावं लागतं. आलं लक्षात? मग ते व्होल्टेज कसं कमी जास्त तुम्ही कसं करणार? तर ते तुमचं पोटेन्शिओमीटर करतं. आलं का लक्षात? म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये. सो ते पोटेन्शिओमीटर ते व्होल्टेज कमी जास्त करतो. ते व्होल्टेज कमी जास्त झाली ती फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते. आणि मग ती फ्रिक्वेन्सी एका टायमाला मॅच होते आणि मग तुमचं चॅनल लागतं. अशी सगळी सिस्टीम हे पूर्ण चॅनल्स वगैरेची सगळी सिस्टीम अशी असते. हे फ्रिक्वेन्सीचा मॅटर आहे. सो हा प्रश्न पडला पाहिजे ना तुम्हाला, यांना इतकं भंगार नाव ठेवायची गरज काय पडली? चांगलं नाव ठेवू शकत होते की नाही? पण एफएमचे नाव कधीच तसे नसतात. कारण त्यांना पर्याय नाही ना बिचाऱ्यांना. त्यांना फ्रिक्वेन्सी द्यायची. सो पुढे So the potentiometer as a sensor. If the slider of a potentiometer is connected to the moving part of the machine, it can work as the motion of the sensor. A small displacement of the moving part causes the change in the potential, which is the further amplification using the amplifier circuit. So the potential difference is calibrated in terms of the displacement of the moving parts. Okay. So potentiometer एक सेन्सर म्हणून काम करू शकतो. सेन्सर मध्ये तुम्हाला काय असतात? सेन्सर म्हणजे काय? कुठल्याही मोशनला, कुठल्याही डिस्प्लेसमेंटला सेन्स करणार आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलने कन्वर्ट करणार आणि तुम्हाला दाखवणार की तिथं समजा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही मॉल्स वगैरे मध्ये गेले असाल किंवा मोठमोठ्या चांगल्या हॉटेल्स मध्ये गेले असाल तर तुम्हाला एका ठिकाणी काहीतरी पाहायला मिळेल पहा, असं एक हँड ड्रायर असतं पहा. हँड ड्रायर. ते हँड ड्रायर असतं पहा असं आलेलं आणि असं पूर्ण फॅन वगैरे असतो इथं आणि तुम्ही असं खाली त्याचे हात टाकले तर फॅन आपोआप चालू होतो आणि हात काढून घेतले तिथं फॅन आपोआप बंद होऊन जातो. मग त्याला कसं काय समजलं की फॅन चालू करा बंद करायचा? मग हे जे आहे हा सेन्सरचा कमाल आहे. याला म्हणतात सेन्सर अँड ऍक्च्युएटर सिस्टम.
ओके. सेन्सर त्याला सांगतो की कोणीतरी आलंय, तेवढंच काम आहे फक्त सेन्सरचं. आणि ऍक्च्युएटर ऍक्च्युअल वर्किंग करायला सांगतात, म्हणजे कोणीतरी आलंय तर मग फॅन लावा, हे त्याला ऍक्च्युएटर सांगतो. सो सेन्सर आणि ऍक्च्युएटर सिस्टीम असते ती. सो सेन्सर आणि ऍक्च्युएटर सिस्टीम मध्ये तुमचा पोटेन्शिओमीटर ऍज अ सेन्सर म्हणून काम करतो, म्हणजे तो फक्त डिटेक्ट करणार, म्हणजे कोण आलं कोण गेलं काय नाही काय, हे डिटेक्शन जे असतं, डिटेक्शनचं काम फक्त सेन्सर करतो. सो हे जे असे एक्झाम्पल जे असतात सेन्सरचे, तुम्ही पाहिलं असेल ते ड्रायर वगैरे असतात तेव्हा बऱ्याच ठिकाणी असतात. सो टॉयलेटमध्ये पण बऱ्याच ठिकाणी वापरतात. जे मोठमोठे मॉल्स आहेत तिथे टॉयलेट्स वगैरे मध्ये पण असतं. समजा जर एक टॉयलेट वगैरे मध्ये असे असतात, तिथं माणूस संभ्राला की तो टॉयलेट वगैरे मध्ये जातो, युरिन वगैरे करतो आणि त्याच्यानंतर तो निघून गेला की आपोआप पाणी खाली पडतं, है ना. सो त्याला पाणी प्रेस करायची गरज नाही. सो का प्रेस करायची गरज नाही? बिकॉज काय असतं, इकडनं जे तुमचं सेंडर आहे, इकडनं हा सेंडर आणि इकडे एक रिसिव्हर असतो. तो सेंडर याच्याकडे अल्ट्राव्हायोलेट रेस कंटिन्युअसली पाठवत असतो आणि तुम्ही त्याला ब्रेक केलं मध्ये उभं राहून, मग ब्रेक झाल्यानंतर याला भेटत नाही तो पल्सेस. मग त्याला लगेच समजतं की इथं जर आलेलं नाही एक एक सेकंद 2 सेकंद मध्ये, तर याचा अर्थ ब्रेक झालाय म्हणजे कोणीतरी आलंय. मग तो काय करतो, ज्याच्याकडे याला सिग्नल जातो आणि तो म्हणतो की बस आता असं ब्रेक झालं की काय करायचं असतं, पाणी सोडायचं असतं परत सुरू झाल्यावर. मग जेव्हा माणूस परत निघून जातो तेव्हा सिग्नल सुरू झाला की तो पाणी सोडून देतो. अशी ती सिस्टीम असते. आता हे शिकू आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेव्हा येईल तेव्हा. सांगतोय फक्त सेन्सर काय असतं. सो इफ द स्लायडर ऑफ द पोटेन्शिओमीटर इज कनेक्टेड टू द मुव्हिंग पार्ट्स ऑफ द मशीन, जर तुम्ही पोटेन्शिओमीटरचा स्लायडर जर मुव्हिंग पार्टला लावला, सो इट कॅन वर्क ऍज अ मोशन सेन्सर. म्हणजे आता नीट लक्षात, तुमचं जे काय बॅटरीज होती पाईपनं कनेक्ट केलेली, सपोज मी त्यात थोडस नीट सपोज याच्यामध्ये इथनं तुम्ही अशी बॅटरी कनेक्ट केलेली, तो रेस्टार्ट वगैरे होता, अशी सगळी सिस्टीम होती. इथनं ए पॉईंट होता, इथनं बी पॉईंट होता आणि हा ए आणि बी, आणि इथनं तुमची पोटेन्शिओमीटर वायर होती पहा. नीट आठवत असेल तर तुम्हाला ते समजत असेल. सो ही जी पोटेन्शिओमीटर वायर होती याच्यापासून ए पासून तुम्ही एक सर्किट काढलेलं होतं. हे जे आहे ए पासून आलेलं सर्किट, इथं तुम्ही काय करणार, हे जे जॉकी ना इथं, ह्या जॉकीला तुम्ही एक म्हणजे समजा हे जॉकी कोणाला कनेक्ट केली आहे, एक एक स्लायडर आहे असं समजा, एक असं हे असं मूव्ह होतं, पुढे मागे जातं समजा असं, या ठिकाणून हिंग सपोर्ट पासून, म्हणजे इकडे इकडे येतं असं, इकडे येतं आणि इकडे जातं असं आणि इकडे इकडे असं होऊ शकतं असं. ओके. आता होतं काय नीट पहा, जर हे अशी मोशन परफॉर्म करणार तर काय होईल, जर हे इथं असताना हे समजा जॉकी इथं असते, पण हाच हाच ऑब्जेक्ट समजा आता इथं आला, तर मग काय होईल, हे ताणलं जाईल ना हे जॉकी, मग ते जॉकी ताणली जाऊन ते आता इथं येऊन जाते, अशी ताणली जाऊन काय असते ना ते अशी, मग ताणली जाऊन त्यात जॉकी इथं आली, म्हणजे सुरुवातीला इथं होती आता इथं आली. मग हे जे आहे, हे जॉकी ताणली गेल्यामुळे काय फरक पडलाय, तुम्ही नीट पहा. फरक पडतोय, जॉकी पहिले इथं होती आता इथं आली, प्रेस म्हणजे तुम्हाला लेंथ इथपर्यंतची लेंथ, सो आता ही लेंथ वाढली पहा, दिसतंय का, L2 झाली. समजलं? हॅलो हॅलो. Yes. हो सर. हा. सो हे पहा, मी एक्झाम्पल सांगतोय. हा जो टॉपिक आहे हा थेरोटिकल साठी इम्पॉर्टंट नाहीये, हा प्रॅक्टिकल क्वेश्चन्सचा टॉपिक आहे. सो याच्यामध्ये न्यूमेरिकल्स होतील असे प्रॅक्टिकल, आणि मग तुम्हाला मी सांगतोय की हे यूज नेमकं कसं होतं. आणि इथं तुमचं डिस्प्लेसमेंट होतं, म्हणजे इथून ना सुरुवातीला जर इथं 5 व्होल्ट असेल तर आता सध्याला 10 व्होल्टून गेलंय समजा. हा जर अजून इकडे जाईल तर हे जॉकी अजून इथपर्यंत येईल, म्हणजे अजून ते व्होल्टेज 20 व्होल्ट पर्यंत जाईल. सो जसं हा डिस्प्लेसमेंट येतो तस तसे व्होल्टेज वाढत जातं. आलं का लक्षात? हॅलो. हो. हा. मग आता तुम्हाला समजतंय की नाही, तिकडे तो मेकॅनिकल मोशन देतोय पण इकडे तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये फरक समजतो. सो याला म्हणतात सेन्स करणं, म्हणजे त्याचं जेवढं डिस्प्लेसमेंट होणार त्याच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आपलं इलेक्ट्रिकल व्होल्टेज वाढत असतं. आपल्याला व्होल्टेज इकडे वाढल्यामुळे आपल्याला लगेच समजतं की हा एवढं व्होल्टेज जर झालंय याचा अर्थ त्याचं तेवढं डिस्प्लेसमेंट तिकडे झालेलं असतं. याला म्हणतात सेन्स करणं.
क्लिअर. म्हणजे व्होल्टेज आपण इलेक्ट्रिक मधून ऍक्च्युएटर्स वगैरे मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो मेकॅनिकल सिस्टीम कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये विथ रिस्पेक्टिव्ह प्रपोर्शनेटली. सो हे असे जे ऍप्लिकेशन्स असतात तिथं आपण पोटेन्शियोमीटर ऍज अ सेन्सर म्हणून युज करतो. ओके. सो ऍज अ सेन्सर म्हणून पण झालं तुमचं ते. आता हे पहा इथे एक न्यूमेरिकल दिलाय. इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल ऑफ EMF 1.5 volt and balance the point in the open cell condition at is 76.3 centimeter. When a resistor of 9.5 ohm is used in an external circuit of the cell, the balance point shift to 64.8 centimeter of the potentiometer wire determine the internal resistance of the cell. Okay, so here we have to find the internal resistance of the cell. So we know that the what is the formula of internal resistance of the cell. So small r is equal to r in bracket L1 upon L2 minus 1. क्लिअर. मी तुम्हाला सांगितलं होतं हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. हॅलो, पाठ केला का फॉर्म्युला? हॅलो, आवाज येतोय का? Yes. हा पाठ ठेवा. फॉर्म्युला इंटरनल सर्वात महत्वाचा टॉपिक आहे हा. सो हा फॉर्म्युला बिलकुल तुमचा पाठ पाहिजे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे आर, त्यांनी दिलेला स्टँडर्ड रेजिस्टन्स म्हणजे आर, कॅपिटल आर. L1 म्हणजे सुरुवातीची लेन, L2 म्हणजे नंतरची लेन, आणि -1 तो त्याच्यात मायनस करायचा. बस याच्यामध्ये टाकून सर्व व्हॅल्यू काढून घ्या. आता तुम्हाला इथे सर्व देऊन ठेवलंय त्यांनी. पहा, तुम्ही जर क्वेश्चन नीट रीड केला तर तुम्हाला त्या गोष्टी सर्व समजतील. एक एक्सपेरिमेंट करतायत तुम्ही. इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स. सो इंटरनल रेजिस्टन्स काढायचे म्हणजे स्मॉल आर काढायचे. ओके. सो अ सेल ऑफ EMF 1.5 व्होल्ट म्हणजे EMF दिलाय तुम्हाला, म्हणजे बॅटरी दिली आहे 1.5 व्होल्टची. ओके. द बॅलन्स पॉइंट इज द ओपन सेल कंडिशन. म्हणजे ओपन सेल कंडिशन म्हणजे EMF नसतानाची कंडिशन. त्या टाइम बॅलन्स पॉइंट किती सेंटीमीटरला भेटतो? 76.3 सेंटीमीटरला मिळतो. बरोबर. म्हणजे हे L1 झालं ओपन कंडिशन असताना, आणि जर क्लोज कंडिशन असताना म्हणजे L2 भेटतं मग नंतर. बरोबर की नाही? मग हे L1 भेटलेलं आहे तुम्हाला ओपन कंडिशन असताना. तुम्ही सर्किट नीट पहा पोटेन्शियोमीटर. हा, हे पहा, हे पहिल्यांदा हे शॉर्ट सर्किटेडच आहे. त्या टायमाला तुम्हाला L1 लेन भेटायची है ना, हे शॉर्ट सर्किट असताना. म्हणजे हे फक्त हे चालू आहे फक्त बस असं. आणि दुसऱ्या टायमाला हे आणि हे दोघी सोबत त्या टायमाला L2 लेन भेटायची. आठवलं का? तुम्ही K1 आणि K2 की क्लोज करायचे ना. एकदा आपण ही क्लोज एक ओपन ठेवली होती त्यामुळे हे शॉर्ट सर्किटेड होतं. मग एकदा दोन्ही सुरू ठेवायची, मग ती L2 लेन भेटते. L1 आणि L2 अशा 2 लेन भेटल्या तुम्हाला. इथं पहा दिले त्याने. मग ती तुमची पहिली लेन काय दिली आहे? जेव्हा ते ओपन असतानाची खालची कंडिशन ओपन असतानाची, फक्त वरची कंडिशन सुरू असतानाची L1 लेंथ ही आहे. ही दिली इथे 76.3 सेंटीमीटर. When the resistor 9.5 ohm is used an external circuit of the cell, then balance to 4.8 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही एक एक्स्ट्राचा रेजिस्टन्स तुम्ही सर्किटमध्ये कनेक्ट केला, तर हे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला 64 पॉईंट काहीतरी भेटली. स्वतः नीट पहा. या टायमाला तुमचं वरचं सर्किट पण सुरू आहे आणि खालचं सर्किट पण सुरू आहे. त्या टायमाची लेंथ तुमची काय होती ना? हॅलो, आवाज येत नाही का? येत. हॅलो, येतोय सर. हॅलो. ओके. सो मग दोनही सुरू असताना त्याने काय म्हण Sir, म्हणजे your voice is somewhat lacking. सो error here. Now it can be audible. Yes. Hello, hello. हा Yes. सर. Now it's audible. काय प्रॉब्लेम आहे?
होतंय. तुम्हाला L1 ची व्हॅल्यू माहिती होती 76.3 सेंटीमीटर. ओके. आणि तुम्हाला बॅटरी पण दिली होती ई, ते होती 1.5 व्होल्ट. आणि तुम्हाला काढायचं होतं आर इंटरनल रेजिस्टन्स. सो तुम्हाला तुमच्याकडे इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. सो व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय तुमचा? सो आर इज इक्वल टू इन ब्रॅकेट म्हणजे आय टी कॅपिटल आर इन ब्रॅकेट L1 अपॉन L2 मायनस 1. सो याच्यामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला लागतात? सो यू रिक्वायर्ड स्मॉल आर. सो आपल्याला तो काढायचाच आहे. इथं इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचे आहे. आपल्याला आर लागतो कॅपिटल आर. सो वी नो दॅट 9.5 ओहम. ओके. आपल्याला L1 लागतो. सो L1 आपल्याला माहिती आहे 76.3 सेंटीमीटर. L2 लागतो. सो वी नो दॅट 64.8 सेंटीमीटर. सो बस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि आन्सर काढा. समजलं का? Yes. जे काय दिले ते फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा पहा. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? इथं आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आर ची व्हॅल्यू भेटणार कॅपिटल आर म्हणजे 9.5 इन ब्रॅकेट L1 म्हणजे 76.3 डिवायडेड बाय 64.8 मायनस 1. आता याला इकडे मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे तुम्हाला हे भेटेल L1 मायनस L2 अपॉन L1. हे इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर सो तुम्हाला आन्सर भेटेल पहा इथं 9.5 इन ब्रॅकेट 76.3 मायनस 64 इकडे जाईल म्हणजे 64.8 डिवायडेड बाय 64.8 ऍज इट इज. सो यांचं सबट्रॅक्शन करा. आफ्टर सबट्रॅक्शन जे काय भेटेल त्याला 9.8 9.5 ने मल्टिप्लाय करा आणि 64.8 ने डिवाइड करून घ्या. कॅल्क्युलेशन सांगायची गरज आहे का? हॅलो, गरज आहे का कॅल्क्युलेशन सांगायची? असेल तर सांगतो. कोणाला डाऊट असेल तर सांगतो कॅल्क्युलेशन, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो सर माझी काय स्क्रीन दिसत स्क्रीन दिसत नाहीये? दिसते. सर मी डिस्कनेक्ट करतो परत कनेक्ट करा म्हणजे दिसेल. हे पहा, तर हे मला असं वाटतं जमेल. आता इथं कॅल्क्युलेशन्स तर आता झालेले आहेत मागच्या वेळेला. ऍडव्हान्टेजेस पाहून घ्या आणि मग आपण मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर टॉपिककडे शिफ्ट होऊन जाऊ. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर? सो व्होल्टमीटर पेक्षा पोटेन्शियोमीटर कसा चांगला आहे? आता व्होल्टमीटर वेगळी गोष्ट आहे. व्होल्टमीटर मध्ये ते गॅल्व्हनोमीटर हा कॉन्सेप्ट युज केलेला असतो. हा वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि व्होल्टमीटर वेगळा कॉन्सेप्ट आहे. पोटेन्शियोमीटर वेगळा कॉन्सेप्ट आहे. फक्त पोटेन्शियोमीटरला आयडियल व्होल्टमीटर म्हणतात हे लक्षात ठेवा. ओके. सो आयडियल व्होल्टमीटर म्हणजे काय? तो 100% ऍक्युरेट मेजरमेंट देतो. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट द पोटेन्शियोमीटर ऍज अ आयडियल व्होल्टमीटर. ओके. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ओव्हर द व्होल्टमीटर ऑफ आयडियल? क्लिअर? ऑफ पोटेन्शियोमीटर. सो हिअर द पोटेन्शियोमीटर वन मिनिट तर पोटेन्शियोमीटरचे व्होल्टमीटर पेक्षा काय काय फायदे जास्त आहेत? सो पहिला फायदा आहे की पोटेन्शियोमीटर इज अन मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर जास्त सेन्सिटिव्ह असतो. सेन्सिटिव्ह म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये खूप कमी जरी व्होल्टेज असेल, म्हणजे खूप छोटा जरी डिफरन्स असेल व्होल्टेजमध्ये, तरी पण तो आपल्याला मेजर करता येऊ शकतो. पण व्होल्टमीटर मध्ये आपल्याला कमी डिफरन्स काढता येत नाही, म्हणजे खूप छोट्या छोट्या व्होल्टेजला मेजर नाही करता येत व्होल्टमीटर मध्ये. पण इन पोटेन्शियोमीटर वी कॅन मेजर दी व्होल्टेज ऑल्सो. So that's why the potentiometer is a more sensitive device than voltmeter. The one point that is a more sensitive device. Then another potentiometer can be used to measure the potential difference and as well as an EMF of the cell. A voltmeter always measures the terminal potential difference, and as it draws some current, it cannot be used to measure the EMF of the cell. So potentiometer जो आहे तो इथं पोटेन्शियल डिफरन्स तो मेजर करतोच तो, म्हणजे दोन टर्मिनलच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स, ए आणि बी असे टर्मिनल आहे, यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असेल हे मेजर करणार. पण याच्यासोबत तो अजून एक काम करतो, ज्याचं युनिक फंक्शन आहे सर्वात. तो काय करतो? बॅटरी किती व्होल्टची हे पण मेजर करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, जर आपल्याला बॅटरीला कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला पोटेन्शियोमीटर युज करावा लागतो. बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा असेल तर पोटेन्शियोमीटर युज करावा लागतो. पोटेन्शियोमीटर सोडून याला पर्याय नाही, कुठलाच डिव्हाइस याला सॉल्व्ह करू शकत नाही. सो ईएमएफ जे आहे म्हणजे बॅटरी जे आहेत त्या सेल्सचे किती व्होल्टेज असेल हे पण काढतो
आणि 2 टर्मिनलच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स पण काढतो. असे दोनही काम पोटेन्शियोमीटर करतो. बट जर आपण तीच गोष्ट व्होल्टमीटर मध्ये पाहिली तर व्होल्टमीटर फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो, म्हणजे याचा पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. बट तो काय करू नाही शकत, तो सेल जे असतात ईएमएफ सेल कॅन नॉट यूज द मेजर ऑफ ईएमएफ सेल, म्हणजे बॅटरीचे किती व्होल्टेज असेल, बॅटरीचं व्होल्ट किती असेल, बॅटरी किती व्होल्टची बॅटरी आहे हे मेजर नाही करतात त्याला, कोणाला व्होल्टमीटरला. म्हणजे फक्त बॅटरीचं व्होल्टेज किती असणार वगैरे हे कोण मेजर करू शकतं, फक्त पोटेन्शियोमीटरच मेजर करू शकतो. व्होल्टमीटरला बॅटरी किती व्होल्टची आहे हे मेजर करता येत नाही. सो इट इज वन ऍडव्हान्टेज ओव्हर दी व्होल्टमीटर. क्लिअर? So the potentiometer can be measured potential difference and EMF of the battery or cell, and the voltmeter only measure the potential difference between 2 points. It cannot be measure the EMF of the cell. Clear? So the third point, the measurement of potential difference or EMF is very accurate in the case of potentiometer. So it is very accurate. So potentiometer मध्ये जे काय तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आणि ईएमएफ मोजणार ते कसं असतं, अॅक्युरेट असतं. म्हणून ते मोर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आणि मोस्ट अॅक्युरेट डिव्हाइस आहे. छोटं छोटं पण आपल्याला काढता येतं. आणि हे अॅक्युरेट असण्याच्या मागचं कारण आहे की आपल्याला तो रेओस्टॅट त्याचा रेजिस्टन्स वाढवून देत असतो, अॅक्युरेट असतं. आणि ही गोष्ट व्होल्टमीटर मध्ये पॉसिबल नाही. दॅट इज it can be measure potential difference and EMF of cell. म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो त्याच्यासोबत बॅटरीचा ईएमएफ पण मेजर करतो, जो व्होल्टमीटर मेजर करू शकत नाही. देन थर्ड पॉइंट होता की तुमचं जे ईएमएफ मेजर करू शकतो हे झालं. त्यानंतर जे व्होल्टमीटरची जी अॅक्युरेसी असते, अॅक्युरेसी मोस्ट असते, अॅक्युरेसी जास्त असते कोणाची, पोटेन्शियोमीटरची रादर दॅन व्होल्टमीटर. सो 3 पॉईंट सफिशियंट आहे तुम्ही लिहिलं तरी. आणि 3 पॉईंट नंतर आता तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा, मोर सेन्सिटिव्ह असतो, पोटेन्शियल डिफरन्स सोबत ईएमएफ पण सेल पण मेजर करू शकतो आणि अॅक्युरेसी जास्त असते. या 3 पॉईंट लक्षात ठेवा, बाकीचं तुम्हाला ओके. ठीक आहे. सो मला असं वाटतं आज थांबू आपण इथं, बाकीचे लेक्चर्स कंटिन्यू करू द्या. काही डाऊट्स आहेत का कोणाला? डाऊट्स आहेत का? नो सर. आणि डी मिनिट्स पण समजून घ्या. आता आयएस टॉपिक येतं तर पहा, थोडस सांगतो. डी मिनिटचा टॉपिक पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे जरा कठीण आहे. पोर्टेबल म्हणजे काय, कुठेही तुम्हाला घेऊन जाऊ शकता, तुम्ही इझिली मूव्ह करू शकता. ते नॉट पोर्टेबल म्हणजे काय, त्याचा सेटअप जरा मोठा आहे, त्याच्यामुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं त्याला प्रॉब्लेमॅटिक होऊन जातो. सो हेवी सेटअप आहे, त्याच्यामुळे नॉट पोर्टेबल आहे. डायरेक्ट मेजरमेंट जे आहे पोटेन्शियल डिफरन्सचे और ईएमएफ चे नॉट पॉसिबल, म्हणजे डायरेक्टली नाही भेटत, कॅल्क्युलेशन करावे लागतात. ओके, कॅल्क्युलेशन करावे लागतात, कारण तो फॉर्म्युला देतो तुम्हाला ते व्होल्टेज वगैरेचा, तर ते फॉर्म्युलेनी काढावं लागतं. डायरेक्टली मेजरमेंट नाही भेटत. व्होल्टमीटर मध्ये छान गोष्ट काय असते, डायरेक्ट असं रिडिंग्स असतात आणि डायरेक्ट एक पॉइंटर असतो, तो पॉइंटर डायरेक्ट रिडिंग दाखवत असतो व्होल्टमीटर मध्ये. सो इथं डायरेक्टली मेजरमेंट भेटतं, डायरेक्टली वी कॅन मेजर. ओके, आपण डायरेक्टली मेजर करू शकतो व्होल्टमीटर मध्ये, पण तसं पोटेन्शियोमीटर मध्ये नाही. ते आपल्याला लेंथ मेजर करावी लागते L1, आणि मग त्या लेंथ वरून ते पोटेन्शियल डिफरन्स काढा. सो कॅल्क्युलेशन करावे लागतात. सो आपण त्याला कॅल्क्युलेशन केल्यामुळे काय म्हणतो, सो एक डिमेरिट आहे जे की नॉट पोर्टेबल आहे, आणि दुसरी डिमेरिट आहे जे की डायरेक्टली मेजर करता येत नाही, डायरेक्टली मेजर नॉट पॉसिबल. सो 2 डिमेरिट्स लिहायचे आणि काही मेरिट्स लिहायचे, बस संपलं. इथं तुमचा पोटेन्शियोमीटर टॉपिक वर होतो, इम्पॉर्टंट टॉपिक होता. सो देन वी विल गो टू गॅल्व्हनोमीटर इन नेक्स्ट लेक्चर. सो टुडे वी विल स्टॉप हियर.